अजितदादांनी महाराष्ट्राला घासलेट चोर आमदार दिलाय असं योगेश चिले यांनी म्हटलंय। मनसे नेते योगेश चिले यांनी अमोल मिटकरींवर जोरदार टीका केली आहे। तर योगेश चिले पानटपरीवरून 200 रुपयांची खंडणी घ्यायचा असं मिटकरींनी म्हटलंय। योगेश चिले कंत्राटदारांना राज ठाकरे अमित ठाकरेंच्या नावाने धमकावून खंडणी घ्यायचा असा आरोप मिटकरींनी केला आहे। केरोसिन परवानाधारक यांनी मयत व्यक्तींना रॉकेल वितरित करणे, मयत व्यक्तींना बाहेर गावी गाव सोडून गेलेल्या व्यक्तींच्या नावाने, तसेच शुभ्र कार्ड धारकांना केरोसिनचे वाटप करणे, एखाद्या व्यक्तीला 2-2 वेळा रॉकेलचे वाटप करणे, अशा पद्धतीचे यांच्यावरती दोष होते। अशा माणसाला माननीय अजितदादा पवारांनी या महाराष्ट्रामध्ये विधान परिषद बहाल केली होती। त्यामुळे यापुढे अमोल मिटकरी हे महाराष्ट्रामध्ये घासलेट चोर म्हणूनच ओळखले जातील। माझं त्या मिटकरींना आव्हान आहे, आता तुमच्या हातावरती लिहून घ्या, मेरा बाप घासलेट चोर आहे। आणि संपूर्ण महाराष्ट्राने आता हे जाणून घ्यावे, हा घासलेट चोर माणूस आहे आणि हा त्याचा पुरावा आहे। हे जर खोटं असेल तर मिटकरींनी तसं आवाहन करावं। मनसेच्या काही अशाच तुकार प्रवक्त्यांनी माझ्यावर केलेल्या बिनबुडाच्या आरोपासंदर्भात त्या कार्यकर्त्याची पण माहिती घेतली। आता शेवटी पनवेलमध्ये याचा व्यवसाय होता, पानटपरी असेल, गुटखा विकला जात असेल, तिथं 200 रुपयांनी खंडने वसूल करणे। दुसरा चिलेचा इन्कम सोर्स होतो। मागे ज्यावेळेस तो माझ्यावर भुंकला त्याच्यानंतर काही कॉन्ट्रॅक्टर माझ्या संपर्कात आले, त्यांच्याकडे याचे व्हॉइस रेकॉर्डिंग आहे की यांनी कशा प्रकारे राज ठाकरे आणि अमित ठाकरेच्या नावाने खंडने वसूल केलं।